Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn one important theorem of polynomials, that is remainder theorem. आपण पहा polynomials हे चॅप्टर बघतो, चॅप्टर नंबर 3 ऑफ मॅथ फर्स्ट ऑफ क्लास 9. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट काय बघितलं, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, त्याच्यानंतर ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल, त्याच्यानंतर सिंथेटिक डिव्हिजन बघितले लास्ट याच्यामध्ये, त्याच्यानंतर बघितलं व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल ॲट एक्स इज इक्वल टू ए हे बघितलं. आता याच्यानंतर काय आपल्याला एक रिमाइंडर थेरम बघणार आहे आपण. आता रिमाइंडर थेरम काय, सपोज लेट पी ऑफ एक्स इज ए पॉलिनॉमियल divided by x plus a, that is divisor is x plus a, then the remainder is p of minus a, that is value of p of x at x is equal to minus a. बा प्लस ए असेल तर काय मायनस ए, एक्स मायनस ए असेल तर काय होतं आपल्याला प्लस ए, राईट. देन हे काय, देन द रिमाइंडर इज पी ऑफ मायनस ए, दॅट इज व्हॅल्यू ऑफ पी ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू ए, बरोबर. तर हा काय रिमाइंडर थेरम, याला काय म्हणतो आपण रिमाइंडर थेरम, राईट. आता आपण एक एक्झाम्पल पाहू. हे एक्झाम्पल आपल्याला दोन्ही रिमाइंडर थेरमने पण पाहू आणि आपल्या सिंथेटिक डिव्हिजनने पण पाहू, बरोबर. आता बा काय बघितलं आपण, पी ऑफ एक्स इज ए पॉलिनॉमियल अँड डिवाइडेड बाय एक्स प्लस ए, डिव्हिजर कसा पाहिजे लिनियर, एक्स प्लस ए, देन द रिमाइंडर इज पी ऑफ मायनस ए, राईट. आता बघा एक्झाम्पल पाहू आपण याचं. एक्झाम्पलमध्ये काय दिलं आपल्याला, पी ऑफ एक्स गिवन पी ऑफ एक्स इज इक्वल टू x is to 4 minus 5x square minus 4x. Divisor x plus 3. Therefore, to find value of p of x at x is equal to minus 3. Right? Therefore, p of minus 3 किती, minus 3 raised to 4. मायनस 3चा किंवा आता 3 रेस टू 4 किती, 3 इंटू 3 दॅट इज 27 इंटू 3 81 प्लस 81. हे काय इवन पॉवर इवन आहे म्हणून काय प्लस होऊन जाईल 5, हिअर ऑल्सो 9, अगेन 12, 4 इंटू मायनस 3 12. सो व्हॉट डू गेट 81 प्लस 12 मायनस 45. सो 81 93 minus 45, that is 48. Remainder is 48. आता by synthetic, so by remainder theorem, remainder is 48, right. आता सिंथेटिक डिव्हिजनने आपण टॅली करू. बाय सिंथेटिक डिव्हिजन, पी ऑफ एक्स काय आपल्याला, एक्स इज टू 4 मायनस 5x स्क्वेअर, देअरफॉर इंडेक्स फॉर्म काय, एक्स इज टू 4, क्यूब टर्म इज मिस्ड, so 0x cube minus 5x square minus 4x plus 0. Cube term is missed, so we take 0x cube minus 5x square minus 4x, constant term is absent, so 0. So coefficient form is 1 0 minus 5 minus 4 0. Therefore डिवायझर किती आपल्याला, x plus 3, so we get minus 3 1 0 minus 5 minus 4 0. So 1 as it is,
minus 3, 0 minus 3, minus 3, 9, 9 minus 5, 4, minus 12, minus 4 and minus 12, that is minus 16. आपण ॲडिशन करतो यांच्या. minus 16 into minus 3 plus 48, 0 plus 48, 48. Therefore, remainder is equal to 48. This is by remainder theorem, that is value of p of x at x is equal to minus 3 is remainder. So if we divide this p of x by x plus 3, then remainder is 48. Also by synthetic division, remainder is 48, right? आता नेक्स्ट आपण बघा रिमाइंडर थेरम नंतर आपण बघू फॅक्टर थेरम. आता फॅक्टर थेरम काय, पी ऑफ एक्स इज ए पॉलिनॉमियल अँड ए इज एनी रियल नंबर अँड ही पी ऑफ ए that is value of p of x at x is equal to a is 0, then x minus a is the factor of p of x. Conversely, if x minus a is the factor of the polynomial p of x, then p of a is equal to 0. आता रिमाइंडर बघा, रिमाइंडर थेरम काय भेटला आपण की p of x पॉलिनॉमियल आहे, x प्लस a काय डिवायझर आहे, देन p of minus a is the remainder. बरोबर. आता रिमाइंडर जर 0 असेल, if remainder is 0, then x plus a is a factor of p of x. बरोबर. जसं आपण आपल्या याच्यामध्ये ॲरिथमॅटिकमध्ये बघतो आपण 27, if 3 9s are 27, remainder is 0, then we say that 3 is the factor of 27. If I take 4, then what we get, 4 6 are 24, remainder is 3, so we say that 4 is not factor of 27, right? Same p of x ला जर x plus a ने डिवाइड करतोय तर रिमाइंडर म्हणजे p of minus a, if it is 0, then x plus a is a factor. First one is if value of p of x at a is 0, then x minus a is a factor, right? And its converse, if if x minus a is the factor of the polynomial p of x, then p of a is equal to 0. आता इथे पहा एक्झाम्पल पहा काय दिलेलं आहे, check whether x minus 2 is a factor of the polynomial x cube minus x square minus 4 by using factor theorem. So let p of x is equal to x cube divisor x minus 2. Therefore p of 2, that is value of p of x at x is equal to 2 cube 2 square minus 4, 8 minus 4 minus 4, 8 minus 4 and minus 4, that is minus 8, we get 0, and therefore by factor theorem x minus 2 is a factor of x cube minus x square minus 4. Okay. Now we will say practice set 3.5. पहा काही आपण व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल बघितले 3.4 मध्ये, त्याच्यातलेच काही एक्झाम्पल परत त्याच्यात दिलेले. फर्स्ट वन काय बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल 2x minus 2x cube plus 7 using given values for x. Now let p of x डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहून घेऊ, minus 2x cube plus 2x plus 7, minus 2x cube स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलं plus 2x plus 7. आता when x is equal to 3, p of 3 is equal to minus 2 3 cube 2 into 3 plus 7, 3 cube 27, 27 into 2 minus 54 plus 6 plus 7, 6 plus 7 13, so what do you get, minus 41, right? 4 minus 3 1, this is p of minus 3, that is value of p of x or this polynomial at x is equal to 3, at x is equal to 3. Second, put x is equal to minus 1 in p of x, therefore p of minus 1 minus 2 minus 1 cube 2 into minus 1 plus 7, right? So
-2 -1 -2 plus 7 plus 2 -2 plus 7, this get cancelled, 7. This is the value of p of x at x is equal to -1. And third one, put x is equal to 0 in p of x. Therefore -2 into 0 cube plus 2 into 0 plus 7. So this is 0 plus 0 plus 7, that is 7. This is p of 0 is equal to 7. Okay. Now question number 2 of practice set 3.5 is, for each of the following polynomial find p of 1, p of 0 and p of -2 when p of x is equal to x cube. So therefore p of 1 cube 1 and p of 0 cube 0 and p of -2 याच्यात काय ठेवायचं -2 cube, that is -8. Second, put y is equal to 1. Therefore p of 1 square 2 into 1 plus 5, 1 minus 2 plus 5, 1 minus 2 minus 1 plus 5, that is 4. This is p of 1. Put y is equal to 0 in p of y. So p of 0, 0 square minus 2 into 0, so we get only 5. P of 0 is 5 and put y is equal to -2 in p of y. Therefore p of -2 is -2 square minus 2 into -2 y square, right? -2 square 2 into -2 plus 5, so 4 plus 4 plus 5, -2 square is a plus 4, this is minus plus 4 5, so we get 13. आता बघा थर्ड वन एक्झाम्पल तुम्ही स्वतः करा. 1 ठेवायचं आहे, 0 ठेवायचं आणि -2 ठेवायचं. ओके. नाउ question number 3 is of practice set 3.5. If the value of the polynomial m cube plus 2m plus a is 12 for m is equal to 2, then find the value of a. आता काय दिलं, let p of m is equal to m cube plus 2m plus a. Put m is equal to 2. Therefore p of 2 cube 2 into 2 plus a, 8 plus 4 plus 8, 2 cube is 8, 4, that is 12 plus a. This is p of 2. But p of 2, that is value of this m cube plus 2m plus a is 12 at m is equal to 2. म्हणजेच काय, p of 2 is equal to काय दिलं आपल्याला 12. So what do we get? So we get 12 plus a is equal to 12. So a is equal to 12 minus 12. A is equal to 0. Right? त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वन फोर्थ वन बघा. For the polynomial mx square minus 2x plus 3, if p of -1 is 7, then find m. So let p of x is equal to mx square minus 2x plus 3. Put x is equal to -1. Therefore p of -1 m into 1 minus plus 2
plus 3, so m plus 5. This is p of minus 1, but p of minus 1 is 7, therefore m plus 5 is equal to 7, therefore we get, so m is equal to 7 minus 5, m is equal to 2. Okay. The next divide the first polynomial by the second polynomial and find the remainder using remainder theorem. टेक्स्ट मध्ये इथे फॅक्टर थेरम दिलेले आहे, पण ते काय इनकरेक्ट आहे. रिमाइंडर थेरम पाहिजे आपल्याला. आपण रिमाइंडर कशाने काढतो? बाय रिमाइंडर थेरम. पहा आता 1 एक्स क्यूब मायनस 1. पहा लेट पी ऑफ एक्स इज इक्वल टू काय आपण एक्स क्यूब मायनस 7x प्लस 9. डिवायझर x plus 1, so put x is equal to minus 1 in p of x, therefore minus 1 cube minus 7 into minus 1 plus 9. Minus 1 cube is minus 1, 7 into minus 7 into minus 1, 7 plus 9, so 16 minus 1, that is, therefore p of minus 1 is किती 7 plus 9, 16 minus 1, 15, and therefore by remainder theorem remainder is equal to 15, right. त्याच्यानंतर सेकंड जस्ट व्हॅल्यू काढायची आपल्याला. कोणत्या ठिकाणी? अपोजिट. एक्स मायनस ए तर कायचं एक्स प्लस ए, एक्स प्लस 1 आहे तर काय मायनस 1. सेकंड बघा, लेट पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस ax मायनस ए. डिवायझर x मायनस ए, देयरफॉर पी ऑफ ए 2a क्यूब 2a स्क्वेअर a इंटू ए मायनस ए. जस्ट रिप्लेस काय करायचं आपल्याला? जस्ट आपण काय करणार आहे? दॅट इज पुट एक्स इज इक्वल टू ए इन पी ऑफ एक्स, देयरफॉर पी ऑफ ए 2a स्क्वेअर मायनस ए. नंबरच्या जागेवर फक्त काय लेटर्स आहे, ए स्क्वेअर मायनस ए, राईट. कोणाची पॉसिबल ॲडिशन पॉसिबल आहे? हे दोघांचे. देयरफॉर पी ऑफ ए 2a क्यूब ॲज इट इज मायनस 2 टाइम ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए. देयरफॉर बाय remainder theorem, remainder is equal to 2a cube minus a square minus a, right. पहा रिमाइंडर काय येतं? आपण रिमाइंडर थेरमनुसार ही जी व्हॅल्यू आहे, डिवायझर काय एक्स मायनस ए ॲट व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू ए. नाउ वन थिंग, वन इज रिमेन. लेट पी ऑफ एम, थर्ड वन बघा, 54m क्यूब प्लस 18m स्क्वेअर मायनस 27m प्लस 5. डिवायझर, सो पुट m इज इक्वल टू 3 इन p ऑफ m, देयरफॉर 54 into 3 cube 18 into 3 square 27 into 3 plus 5. So 54 into 27 again 81
plus 5. So 27 for the 108, 10 carry, 27 5 za 135, 145, 18 9 za 162, minus 81 plus 5. आता याच्यात एक आहे P of 3, 27 4 जा 108, राईट, 10 कॅरी 135 आणि हां आता याच्यात बघा 1458 162 प्लस 5, 8 and 10 2 10 10 15 1 कॅरी 7 1 कॅरी 6, राईट, minus 81, 5 minus 1 4, 12 minus 8 4, right, therefore remainder is isn't it? So sorry so by therefore by remainder theorem, one is this word is more important, therefore remainder is okay. Next one, if the polynomial of y cube minus 5y square plus 7y plus m is divided by y plus 2, कशाने y plus 2 ने डिवाइड केल्यानंतर काय, and the remainder is 50, then the value of m. आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची, m ची व्हॅल्यू फाइंड करायची. गिवन काय, लेट p of m, sorry p of y not m, y cube minus 5y square plus 7y plus m, divisor y plus 2, so put y is equal to minus 2 in p of y, therefore p of minus 2 7 into minus 2 plus m, so what we get, p of minus 2 minus 8, 5 minus 2 square is plus 4 minus 14 plus m, right, minus 8 minus 2 square is 4, 4 into 5 20, 4 into 5 7 into minus 2 14 and m, therefore p of minus 2 minus 8 minus 20 minus 14 plus m किती 28 minus 42, right, 28 and 14 plus m, but p of minus 2 is given, किती दिलेलं आपल्याला, use the if the polynomial divided by y plus 2, the remainder is 50, but 50 given, right, so therefore by remainder theorem total minus 42 plus m is equal to 50, and therefore m is equal to 50 plus 42, m is equal to 92, isn't it? Next one बघा, use factor theorem to determine whether x plus 3 is factor of x square plus 2x minus 3 or not. Now p of x is equal to x square
plus 2x minus 3. Let p of x is this, divisor x plus 3. So put x is equal to minus 3 in p of x, and therefore p of minus 3 minus 3 square 2 into minus 3, this is plus 9, 2 into 3 minus 6 minus 3, so 9 minus 9, p of minus 3 is equal to 0. Right. So by which theorem? Factor theorem. Therefore by factor theorem काय भेटलं आपण? If p of minus 3 is 0, then x plus 3, therefore factor theorem x plus 3 is a factor of p of x. What is x square plus 2x minus 3, isn't it? त्याच्यानंतर लास्ट वन आपलं 8-1. फॅक्टर थेरममध्ये काय असेल, जर व्हॅल्यू 0 येत असेल तर फॅक्टर, अदरवाईज नॉट. नेक्स्ट वन काय बघा, इफ x minus 2 is a factor of x cube minus mx square plus 10x minus 20, then find the value of m. Let p of x is x cube minus mx square 20. Therefore and divisor x minus 2. Now x minus 2 is a factor of p of x given. This is given, x minus 2 is a factor of p of x. Therefore p of 2 is, therefore by factor theorem p of 2 is equal to 0. That is p of 2 काय लाता आपल्याला, just replace x by 2, 2 cube minus m into 2 square 10 into 2 minus 20 is equal to 0. So 8 4m 20 minus 20 0 0. So 8 minus 4m is equal to 0, and therefore m is equal to, and therefore m is equal to 2, isn't it? Now by using factor theorem, 9th one by using factor theorem in the following examples determine whether q of x is factor of p of x or not. मग आता p of x x cube minus x square minus x minus 1 divisor x minus 1, that is put x is equal to 1 in p of x. Therefore p of 1 cube minus 1 square minus 1 minus 1, so 1 minus 1 minus 1, so 1 minus 1 get cancel, minus 2, p of 1 is minus 2, it is not equal to 0, and therefore by factor theorem q of x is not factor of p of x, right? त्याच्यानंतर नेक्स्ट वन p of x is equal to काय दिलं आपल्याला 2x cube minus x square minus 45. q of x is x minus 3. So put x is equal to 3 in
therefore P of 3 is 3 cube 27 into 2 54, 9 minus 45, so 54 minus 54 0, and therefore by factor theorem x minus 3 is a factor of P of x. Okay. Now next one, 10th one baga. If x is to 31 plus 31 is a divided by x plus 1, then find the remainder. अथवा let P of x is equal to x is to 31 plus 31 divisor x plus 1. Therefore put x is equal to minus 1 in P of x, and therefore P of minus 1 minus 1 raised to 31 plus 31. Now मुद्दाम दिलेलं आहे मायनस वनची कोणती पॉवर आपलं वनची कोणती पण पॉवर करेल वनच राहील. आता मायनस वन आहे, 31 इज ऑड नंबर, 31 काय ऑड नंबर आहे म्हणून इथं काय मायनस वनचे जे 31 पॉवर आहे ती काय मायनस वन राहील. राईट. इथं 30 असतं तर काय असतं प्लस 1, 26 असतं तर काय असतं प्लस 1, 27 असतं तर काय असतं मायनस 1. सो प्लस 31, so it is 30 not equal to 0, and therefore by factor theorem we have to find remainder find करायचं आपल्याला. therefore by remainder theorem रिमाइंडर इज इक्वल टू 30. पी ऑफ एक्सला जर एक्स प्लस ए ने डिवाइड केलं तर रिमाइंडर का असतो पी ऑफ मायनस ए. सो दिस इज पी ऑफ मायनस 1 इज 30, सो रिमाइंडर इज 30. राइट. नेक्स्ट 11th वन, show that m minus 1 is a factor of m raised to 21 minus 1 and m raised to 22 minus 1. Now let P of m is equal to m raised to 21 minus 1 divisor, so put m is equal to 1 in P of m. Therefore 1 raised to 21 minus 1, 1 ची कोणती पण पॉवर काय 1च. So this is 0. So by factor theorem m minus 1 is a factor of P of m raised to, also let P of m is equal to m raised to divisor m minus 1, put m is equal to 1, therefore 1 raised to 22 minus 1, that is 1 minus 1 0, therefore by which theorem? Factor theorem. बाय फॅक्टर थेरम काय भेटेल आपल्याला, m minus 1 is a factor of P of m raised to 22 minus 1. नेक्स्ट वन बघा आता, if x minus 2 and x minus 1 half both are factors of the polynomial nx square minus 5x plus m, then show that mn is equal to 2, m or m is equal to n is equal to 2, that is both are 2. बघा आता काय दिले, let p of x is equal to nx square
5x plus m, x minus 2 is a factor of p of x, that is p of 2 is equal to 0, that is इथं काय होतं आता n into 2 square 5 into 2 plus m is equal to 0. So 4n minus 10 plus 5 is equal to 0, that is m plus 4n, m plus 4n is equal to 10, equation 1. Also x minus 1 by 2 is a factor of by factor theorem is factor of p of x. Therefore p of minus 1 by 2 plus 1 by 2 मायनस येतं काय प्लस इथं काय होतं मायनस 2 होतं, आपण काय केलं प्लस 2 इज इक्वल टू 0 बाय फॅक्टर theorem. So what is 1 half n 1 by 2 square minus 5 into 1 by 2 plus m is equal to 0. So n 1 by 4 minus 5 by 2 plus m is equal to 0. अथवा मल्टीप्लाय बाय 4 ने मल्टीप्लाय काय 4n आपलं n येईल ओनली n हिअर n 5 into 2 म्हणजे 10 येईल तर 10 प्लस 4m राईट बाय 5 by 2 ला 4 ने मल्टीप्लाय करू मल्टीप्लाय इज टर्म बाय 4 2 2 जा 4 5 2 जा 10 isn't it. So what do we get 4m plus n हा minus 10 तिकडे आता ना plus 10. This is equation 2. This is 1. आता हे दोन्ही काय सायमल्टेनियस इक्वेशन कशामध्ये m आणि n मध्ये आपल्याला त्याला काय करावं लागेल सॉल्व करावं लागेल बरोबर. मग काय करू आता याला आपण 4 ने मल्टीप्लाय करू. सायमल्टेनियस इक्वेशन येथील तुम्हाला पुढे आहे यापूर्वी आपण थोडंफार शिकलेलं आहे नीट लक्ष द्या. मल्टीप्लाय इक्वेशन 1 बाय 4 म्हणजेच काय प्रत्येक टर्मला 4 ने मल्टीप्लाय करायचं 4m प्लस 16n इज इक्वल टू 40 4m 4 into 4 16 40. Equation 3 subtract equation 2 from 3 right. याच्यातून आपण सबट्रॅक्ट करू 4m प्लस 16n 4m प्लस n 10 right. काय लागतं सबट्रॅक्ट करतो म्हणजे इथे काय करू आपण साईन चेंज होईल. सबट्रॅक्शन बघितले आपण 4m मायनस 4m 0 16n मायनस n 15n 40 मायनस 10 30. इथं मायनस साईन असल्यामुळे सगळ्यांचे साईन चेंज होणार आहे. 15n इज इक्वल टू 30 n इज इक्वल टू 30 बाय 15 n इज इक्वल टू 2. ही व्हॅल्यू कशात ठेवता पुट इन इक्वेशन 1 घ्या. 1 काय होतं m प्लस 4n इज इक्वल टू 10 होतं राईट. दॅट इज 4 into 2 8 is equal to 10 10 minus 10 plus 8 minus 8 will m is equal to 2 isn't it. And therefore m is equal to n is equal to proof right. हे सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला पुढे येणारच आहे पण सध्या तरी तू लक्षात ठेवा. नेक्स्ट वन 13 वन
If p of x is equal to 2 plus 5x, then find p of 2, p of minus 2 and p of minus p of 1. If p of x is equal to 2x square minus 5 root 3x plus 5, then find p of 5 root 3. अथवा p of x first one भाव p of x is equal to 2 plus 5x, therefore p of 2, p of minus 2 is equal to खाली लिख दो just ये 2 plus 5 into 2, this is first one, 2 plus 5 into minus 2 minus 2 plus 5 into 1, so 2, 5 into 2 10 minus 10, 2 plus 5, 12, 2 minus 10 minus 8, so what we get, just minus 8, 2 plus 5 7, so 12 minus 8 minus 7, 12 minus 15 minus 3, right. Next one bar, p of x is equal to, just खाली p of x is equal to bar p of x is equal to 2x square minus 5 root 3x plus 5, therefore p of 5 root 3, 5 root 3 into x is 5 root 3 plus 5, so 2, 5 square is 25, root 3 is square is 3, 5 root 3 and 5 root 3, that is 5 into 5, 25, 3 plus 5, 50 into 3, 150, 75 plus 5, 75 plus 5, that is 80, right.